क्या बोलते दोस्त लोग? क्या बोलते? जिंदगी कैसी चल रही? अपनी तो मस्त चल रही है भाई, कैसा भी हो अच्छीच आहे. तसं आपल्या हातात काय असतं आहे की नाही? आपल्या हातात काहीच नसतं, त्याच्याच हातात असतं. पण तरी पण त्यांनी आपल्या हातात बरंच काही दिलेलं असतं, आहे की नाही? असं आहे. एक मस्त स्टोरी सुनावता तुमको, बहुत ही इंटरेस्टिंग स्टोरी है, बचपन में सुनी थी मैंने. एक मुलगा ना, एक श्रीमंत घराचा मुलगा बाहेरगावी शिकायला जातो. ओके, अमेरिकेतल्या एका शहरामध्ये. आणि त्याच्याच बाजूच्या गावची श्रीमंत घरची मुलगी पण त्याच कॉलेजमध्ये शिकते, त्याच्यासोबतच शिकते. ओके, अमेरिकेमध्ये. आणि दोघांचं तिथं प्रेम जमतं. आणि मग दोघं ठरवतात की चला आपण लग्न करूया भारतात गेल्यानंतर. मग ती मुलगी म्हणते, यार माझे वडील आहे ना जरा स्ट्रिक्ट आहेत म्हणे, हेकडेच जरा म्हणे, तुला की नाही माझ्या वडिलांना येऊन भेटावं लागेल म्हणे यार. तो मग माझ्या वडीलच ठरवतील म्हणे काय करायचं आणि काय नाही. मुलगा म्हणतो ठीक आहे, अमेरिकन पळावर आता कॉन्फिडन्स की कमी थोडी राहती, असं आहे ना. मग त्यांचे एज्युकेशन वगैरे होतं, घरी येतात ते. मुलगा बापाला सांगतो की मला की नाही त्या बाजूच्या गावातल्या त्या पोरीशी लग्न करायचं आहे, मी म्हणे तिला बघायला चाललो. बाप परेशान होऊन जातो, कारण की त्या मुलीच्या बापाची ख्याती असती की तो खूप चतुर असतो, शब्दात पकडणारा असतो. ओके, असा ह्युमिलेट करणारा असतो, इन्सल्ट करणारा असतो. ओके, बापाच्या आपल्या पोराच्या बापाला टेन्शन येतं की साला आता कसं होणार आहे असं, म्हणजे हा पोरीचा बाप साला हा जरा चतुर माणूस आहे. मग तो म्हणतो पोराला ठीक आहे म्हणे आपण जाऊया. तो म्हणतो नाही नाही डॅड, तुम्ही नाही यायचं म्हणे, तुम्ही नाही यायचं, मी माझ्या मित्रांसोबत जाणार आहे. आता पोरगा अमेरिकेत शिकलेला असतो, आता लाज वाटते त्याला बापाला घेऊन जायची, पाहुण्यांना घेऊन जायची. तर भाई मॉडर्न एज के लडके लोक आहे लाईक दॅट. बापाला टेन्शन येतं की यार कसं करावं, हा मित्रांसोबत चाललाय तिकडे, कसं करावं काही. मग काही सुचत नाही बापाला. तर ठीक आहे, मग तो दिवस येतो की तो मुलगा मग जातो, निघतो असं त्या मुलीला बघायला, तिच्या गावाला 4-5 मित्रांना घेऊन. बापाला कॉन्फिडन्स असतो की त्या पोरीचा बाप याची उतरूनच ठेवणार आहे. बाप काय करतो, त्यांच्याच घरामधला एक आजोबा धोतर घातलेला, ज्यांनी चांगलं जग बघितलेलं असतं, 70-75 वर्षाचा, 80 वर्षाचा, त्याला बरोबर त्या गाडीच्या डिक्कीमध्ये बसून देतो तो, त्या मुलांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये. ओके, आणि त्याला त्या इशाराने सांगून देतो की काही झालं तर तुला तो ते सिच्युएशन हँडल करायची आहे तिथे. तो म्हातारा बिचारा, चप्पल अशी साधी सुधी, धोतर, ओके, दाढी केलेली नाही, मिशी वाढलेली असा, आणि टोपी, बसतो डिक्कीमध्ये. असं मुलांना माहित नाही पडत की डिक्कीमध्ये म्हातारा बसला म्हणून. जातात त्या गावी, मुलांचं स्वागत होतं, मुली बघायचा प्रोग्राम होतो. मुलीचा बाप म्हणतो, हे पा, मुलाला म्हणतो, मी बाबा म्हणे माझी मुलगी तुला एकाच कंडिशनवर देईल, तुला की नाही म्हणे माझं एक काम करावं लागेल. मुलगा म्हणतो ठीक है ना, सांगा. अब पोट्टे ने ऑक्सफोर्ड में MBA किया रहता, बोलो बोले क्या करने का, मैं कुछ भी कर सकता बोले तुम्हारी लड़की के लिए. तर पोरीचा बाप म्हणतो, आम्हाला की नाही समुद्रभर दूध पाहिजे, तरच म्हणे आम्ही आमच्या मुलीचा हात तुझ्या हातात देऊ. पोरगा परेशान होऊन जातो, समुद्रभर दूध कुठून आणायचं, त्याचे मित्र परेशान होऊन जातात, सगळे अमेरिकेतले असतात, कुछ समजतं नाही. बाप कंडिशन ठेवतो, बा तू तो देख भाई, अभी अगर लड़की चाहिए तो यू हॅव टू डू दिस. 15-20 मिनिटं होतात, अर्धा तास होतात, सगळे मुलं बाहेर येतात, चर्चा करतात. आता तो म्हातारा जो असतो तो ऐकतो की असा असा प्रश्न विचारला, मग खटकन डिक्कीतनं बाहेर निघतो. मुलांना म्हणत चला, मी बोलतो म्हणे त्याच्यासोबत, समुद्रभर दूधच पाहिजे ना म्हणे, आणि चला जा तो आतमध्ये. तो म्हणतो काय म्हणणं आहे तुमचं? तर तो म्हणतो मी सांगितलं पोरांना आम्हाला समुद्रभर दूध पाहिजे. तर तो म्हातारा म्हणतो ठीक आहे बाबा, आम्ही समुद्रभर दूध तयारच ठेवतो, तयारच आमचं, तुम्ही फक्त समुद्र मोकळा करून द्या. म्हणजे समुद्रभर दूध जर पाहिजे असेल तर समुद्राची जागा मोकळी पाहिजे, तर ती मोकळी करून द्या म्हणे, आम्ही लगेच दूध भरून देतो. असं आहे की पोरीचा बाप चुप बसतो तिथे, आणि मग त्याला पोरीचा हात आपल्या त्या पोराच्या हातात द्यावा लागतो. सो माय पॉइंट इज कि क्या है, आजकल की यंग जनरेशन है ना, यूट्यूब और लाइफ कोचेस की इतनी दीवानी हुई है, दे आर नॉट अवेअर ऑफ द मॅच्युरिटी. असं प्रगल्भपणा काय असतो आणि उथळपणा काय असतो काय कळतच नाहीये त्यांना. लिटरली असं सुपरफिशियल जगामध्ये वावरणारे झालेले आहेत. ओके, तो
तो यार एक तो युट्यूबवर तो असा बसलेला असतो, तो असा एक आय शिकवतो असं त्याच्याकडून. आणि तो रामाची गोष्ट सांगतो, राम जी वनवास से निकले तो राम जी ने पता है क्या सोचा, कृष्ण जी को जब साक्षात्कार. अरे काय बाबा, तुला बसताही येत नाही साधं, तेरा लिबिडो स्ट्रॉंग नाहीये, यू कॅन नॉट इवन सिट अँड यू आर टीचिंग द आयज गाईज. काय गोष्टींचा बाजार बाबा त्याचा, आणि काय त्याचं फॉलोईंग. मला समजत नाही तो खरंच काही शिकू शकतो म्हणून. स्वतः आयएस झालेला नाहीये ना, आयएसच्या मुलांना म्हणजे आपण किती बळी पडायचं, कोणाच्या किती बळी पडायचं. आपल्याला मला तर बघा यंग मुलांना एवढंच सांगणं आहे की नका भानगडीत पडू. या लाईफ कोचेसच्या युट्यूबवरच्या छोट्या छोट्या ज्या क्लिपिंग्स येतात, नका करू या भानगडीत, नका पडू तुम्ही. हे सगळे लाईफ कोचेस आपल्या घरातच असतात. आपल्या आजोबा, आजी, काका, काकू, आत्या. लग्नामध्ये जात जा, आपल्या फॅमिलीचे फंक्शन्स असतात त्याच्यामध्ये जात जा, सगळ्यांशी मिळा. यू विल बी एबल टू नो द वर्ल्ड. तुम्ही जर न्यूक्लिअर राहाल आणि बाहेर एखादा लाईफ कोच पकडाल तुम्ही, तो तुम्हाला गॅसलाईट करून टाकेल, तुमचं जीवन उद्ध्वस्त करून टाकेल. तो तुम्हाला कळणार सुद्धा नाही. वन फाईन डे यू विल, तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही उद्ध्वस्त झाले, तुमचं आयुष्य घडलेलंच नाहीये, त्यांनी गॅसलाईट केलं, तुम्ही त्याच्या बळी पडल्या त्याच्या शब्दाला. लिटरली द वर्ल्ड हॅज बिकम लाईक दिस. म्हणजे माझा अनुभव आहे. खूप यंग डेजमध्ये मी म्हणजे मी तर इंजिनिअरिंगला होतो, नवीन नवीन कॉन्सेप्ट होता लाईफ कोच. अमरावतीमध्ये एका लेडीने उघडलं होतं. ओके, लावलं बाबा मी, आम्ही 10-15 जण इंजिनिअरिंगचे मुलं होतो. ओके, गेलो, मग ती शिकवायची, असा विचार करायचा आणि तसा विचार करायचा. मला तर थोडासा प्रश्नच पडायला लागला होता, असा विचार का बरं करायचा, ही सांगते म्हणून करायचं का. तर ठीक आहे भाई, मग आपलं असतं ना, आपल्या मी सिंड्रम राहता वो इम्पोस्टर सिंड्रम, जिथं आपण स्वतःला आपलं कर्तृत्व चांगलं असूनही आपण दुसऱ्यांना मोठं समजतो आपल्यापेक्षा, त्याला इम्पोस्टर सिंड्रम म्हणतात. वो राहता सब मेरे में भी था. मग काय झालं, तिचं 4-5व्या दिवशी क्लास झाला. आता मैं तो एकदम ऍक्टिव्ह था, हंक था, फ्लर्टी वर्टी था. तो एक दिवशी काय झालं, पाऊस आला, तर बाकीचे पोरं आले नाही, मी एकटाच होतो. ती लाईफ कोच लागली रडायला माझ्याजवळ. माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं, मी खूप दुःखी आहे, मी काय करू, मला सपोर्ट पाहिजे. माझ्या खांद्यावर डोकं ठेवून इमॅजिन, मी तिच्याकडे जातोय सपोर्ट घ्यायला आणि ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडतीये, आणि त्याचे मी तिला 1000 रुपये द्यायचे महिन्याचे. म्हणजे काय काय क्या दुनिया आहे रे बाबा, क्या दुनिया आहे. किती बळी पडायचं आपण बॉस. कुठेतरी आपल्याला एक गट फिलिंग रहता अपना अंदर का जो गट फिलिंग रहता ना, उसको सुनना चाहिए कभी भी, की हे काम नाही करायचं, हे काम करायचं. ओके, त्याला ऐकायचं. प्रत्येक वेळेस आपल्याला कोणाकडून व्हॅलिडेशनच घेणं आवश्यक आहे का, की हे करायचं की नाही. का बरं इतका कॉन्फिडन्स लो होतोय, का बरं आपल्याला एकदम अध्यात्माचेच ते लाईफ कोचेस घ्यायचे आणि ते रामाबद्दल बोलतायत, लक्ष्मणाबद्दल बोलतायत, जीजस क्राइस्ट बद्दल बोलतात. व्हाय डू वी नीड दॅट. मला कळत नाहीये, काहीच गरज नाहीये. आपण लिटरली आपल्या कर्मांच्या सब्जेक्ट पासून भटकतो हे सगळं करत असताना. खूप रॉंगली इम्प्रेस होतो आपण या लोकांना. या लोकांच्या मोठ्या मोठ्या टीआरपी टीम्स असतात, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. यांचे ऍडव्हर्टिजमेंट चालतात, यांना कसं प्रोजेक्ट केलेलं आहे. सो साहेब आहे लोक. आता हा विषय मी तुम्हाला का बरं सांगितला नेमका, मी तुम्हाला सांगतो. दीपक चोपडाचं नाव आलं एपिस्टन फाईलमध्ये. ओके, अब तुमको पता है कांड क्या है. खूप साऱ्या मुलींवर रेप, मुलांना खाणं, कॅनिबलिझम. हा दीपक चोपडा म्हणजे एका काळामधला खूप मोठा आध्यात्मिक गुरु होता, लाईफ कोच होता. त्याचे प्रीचर्स बघा अजूनही. तो काय म्हणजे देअर वॉज अ टाइम, म्हणजे त्याचे बुक अशा काय खपायचे, त्याचे किती किती मोठे गिराईक राहिले असतील. अख्खा हॉलिवूड बॉलिवूड त्याचे गिराईक राहिले असेल एकेकाळी. आणि आज तो मतलब क्या है भाई. आपण कोणाला फॉलो करतोय. आपण रावणांना फॉलो करतो, तो रावण आपल्याला सांगतो राम कसं व्हायचं. भाई लोक, आपण ऑलरेडी राम आहे. यू डोंट हॅव टू फॉलो द फॉल्स वर्ल्ड. मी यंग जनरेशनला हेच सांगतो, त्या लोकांपासून सावध राहा जे तुम्हाला म्हणतात पॉझिटिव्ह विचार करा. ज्या क्षणी तुम्हाला कोणी म्हणतो ना पॉझिटिव्ह विचार करा, समजून घ्या त्यांनी तुमच्यामध्ये निगेटिव्ह असल्याची भावना तयार केलेली आहे. ऐसा है जिंदगी में खुश रहने का, काय को किसी के बली पड़ने का, मस्त हंसने का, नाचने का, पास होने का, फेल होने का, रोने का, लफड़ा करने का, फ्लर्ट करने का, हार्ट ब्रेक होने का हुआ तो उसको भी मस्त गम के गाने सुन के एंजॉय करने का. अच्छा, मी लाईफ कोच म्हणून नाही म्हणते बरं, मित्र म्हणून म्हणतोय. चलो, हॅव अ नाईस डे, लव्ह यू ऑल, बाय.